इयत्ता 8वी मराठी स्वाध्याय माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करा. प्रतिज्ञा. उत्तर आहे, प्रतिज्ञा म्हणजे घोर निर्धार होय. आपल्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ध्येय प्राप्त करण्यासाठी आपण घोर निर्धार करतो. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची आपली तयारी असते. प्राणांचीही बाजी लावण्याची तयारी असते. असा पराकोटीचा निश्चय म्हणजे प्रतिज्ञा होय. प्रश्न आहे, सस्य श्यामला माता. उत्तर आहे, सस्य म्हणजे धान्य. शेते पिकांनी डवरून आली की त्यांचा रंग गडद हिरवा बनतो. गडदपणामुळे तो काहीसा सावळा दिसतो, म्हणून ती श्यामला दिसते. धान्याच्या पिकांनी डवरून आलेली धरणी माता म्हणजेच सस्य श्यामला माता होय. या शब्दातून आपल्या देशाची संपन्नता, समृद्धी व्यक्त होते. पुढील प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. त्यातील नंबर 1, भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे कोण आहे? उत्तर आहे, भारतातील लोक. भारत माता की जय मधील भारत माता म्हणजे भारतातील लोक. नंबर 2 आहे, महात्मा गांधींनी सांगितलेली प्रेमाची 2 वैशिष्ट्ये. उत्तर आहे, सक्रियता आणि सुबुद्धता. ही 2 प्रेमाची वैशिष्ट्ये महात्मा गांधी यांनी सांगितली आहेत. देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी लेखकाने पाठात सांगितलेल्या विविध कृती कोणत्या ते लिहा. नंबर 1 आहे, आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकणे. नंबर 2, आपल्या कामाचा देशावर काय परिणाम होईल असा विचार करीत कोणतेही काम करणे. नंबर 3, हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे. आणि नंबर 4 आहे, नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे. हे पाठात लेखकाने देशावरील प्रेम सिद्ध होण्यासाठी विविध कृती सांगितल्या आहेत. प्रश्न तिसरा, खालील विचार कोणाचे आहेत ते लिहा. त्यातील 1, पहिला आहे, भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक. हे विचार कोणाचे आहेत? तर उत्तर आहे, पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हणतात. भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक होय. नंबर 2 आहे, प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही असं कोण म्हणतं? किंवा हे विचार कोणाचे आहेत? तर महात्मा गांधी यांचे विचार आहेत. प्रेम निष्क्रिय असूच शकत नाही. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. हे विचार कोणाचे आहेत? तर उत्तर आहे, साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. पुढील प्रश्न आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्यातील 1, प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा. यामध्ये प्रत्येकाचे उत्तर हे वेगळे असेल. तर उत्तर पाहूया. प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा की आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी निखिल व त्याचा छोटा भाऊ राहतो. परराज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजूबाजूच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहायची. एकदा तो अचानक आजारी पडला. हे समजल्यावर मी आणि दादा ताबडतोब त्यांच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले, कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता. पुढील प्रश्न आहे, तुमच्या आईचे तुमच्यावरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग थोडक्यात लिहा. यामध्ये देखील प्रत्येकाचे प्रसंग हे वेगळे वेगळे आहेत. उत्तर आहे, आम्ही कुटुंबीय एका पावसाळ्यात महाबळेश्वरला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि दादा असे आम्ही 4घे जण होतो. फिरत फिरत आम्ही डोंगराच्या जवळ गेलो. तेवढ्यात मला रंगीबेरंगी रानफुले मोठ्या प्रमाणावर उमललेली दिसली. ती फुले पाहण्याच्या नादात मी थोडासा पुढे गेलो आणि अचानक माझा पाय एका सापावर पडला. त्याने माझ्या पायाला दंश केला. काही क्षणातच माझ्या कपाळात एक तीव्र कळ गेली. साप मी मोठ्याने किंचाळलो. तो चावल्याची जागा स्पष्ट दिसत होती. रक्त वाहत होते. आई ताडकन धावली. डॉक्टरांना आणा असे ओरडून ती जखमेतून येणारे रक्त शोषू लागली.
ती जोरात रक्त शोषून घ्यायची आणि थुंकायची. तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांनी इंजेक्शन दिले. जखम धुतली. आईच्या प्रयत्नामुळे सापाचे विष माझ्या शरीरात पसरलेच नाही. डॉक्टरांनी आईचे कौतुक केले. त्या दिवशी मी वाचलो. केवळ आईच्या प्रयत्नामुळे. आईचे आपल्या मुलावरील प्रेम किती पराकोटीचे असते याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला. खेळूया शब्दांशी. त्यातील पहिला प्रश्न आहे, समान अर्थाचे जोड शब्द तयार करा. उदाहरणार्थ पालन पोषण. नंबर 1 आहे दंगा मस्ती. नंबर 2 कोड कौतुक. नंबर 3 थट्टा मस्करी. नंबर 4 धन दौलत. आणि नंबर 5 आहे बाजार हाट. पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा व तो शब्द गटात का बसत नाही यामागील कारण सांगा. त्यातील नंबर 1 आहे मी, आपण, रत्ना आणि त्यांचे. यातील गटात न बसणारा शब्द आहे रत्ना, कारण रत्ना हे एकच नाम आहे. उरलेले तीनही ही शब्द सर्वनामे आहेत. नंबर 2 आहे राहणे, वाचणे, गाणे, आम्ही. यातील उत्तर आहे आम्ही, कारण आम्ही हे एकच सर्वनाम आहे. इतर तीनही शब्द ही क्रियापदे आहेत, म्हणून आम्ही हा शब्द गटात बसत नाही. नंबर 3 आहे तो, हा, सुंदर आणि आपण. यामधील उत्तर आहे सुंदर, कारण गटात न बसणारा शब्द सुंदर, कारण सुंदर हे एकच विशेषण आहे. इतर सर्व शब्द ही सर्वनामे आहेत. नंबर 4 आहे भव्य, सुंदर, विलोभनीय आणि करणे. उत्तर आहे करणे, कारण करणे हे एकच क्रियापद आहे. उरलेली तीनही शब्द ही विशेषणे आहेत. खाली दिलेल्या शब्दांचे तक्त्यात वर्गीकरण करा. शब्द आहेत गाव, गावे, देश, काम, शेला, सनंग, मुलगा, मूल, मुले, आई, यंत्र, रेल्वे, विश्व, शक्ती, भूमी, चित्र, हवा, पाणी, निसर्ग, गीत आणि भाषा. उत्तर आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. यामध्ये आपण वर्गीकरण करणार आहोत. त्यातील पहिला आहे पुल्लिंग. यामध्ये देश, शेला, मुलगा आणि निसर्ग हे शब्द येतात. तर स्त्रीलिंगमध्ये आई, रेल्वे, शक्ती, भूमी आणि हवा, भाषा हे शब्द येतात. तर नपुंसकलिंगमध्ये गाव, गावे, काम, मूल, सनंग, मुले, यंत्र, विश्व, चित्र, पाणी आणि गीत यासारख्या शब्दांचा नपुंसकलिंग यामध्ये समावेश होतो. पुढील प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. पहिला आहे गगनभेदी घोष करणे. वाक्य पाहूया. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीयांनी भारत माता की जय असा गगनभेदी घोष केला. नंबर 2 आहे रचनात्मक काम करणे. वाक्य होईल रयत शिक्षण संस्थांचे जाळे विणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक काम केले. नंबर 3 आहे पोटापलीकडे पाहणे. वाक्य होईल मनाच्या निर्मळ आनंदासाठी माणसाने पोटापलीकडे पाहायला शिकायला पाहिजे. आणि नंबर 4 आहे कचाट्यात सापडणे. वाक्य होईल शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सार्थक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा की वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा या कचाट्यात सापडला.